हेच सगळे लहान मुलांचे जे प्रॉब्लेम आहेत तेच सेम किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात अडल्टमध्ये सुद्धा प्रॉब्लेम बघायला मिळतात. फरक एवढाच झालेला असतो की सहन करायची ताकद वाढलेली असते. काही प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट नंतर पेन उरलेलंच असतं, पेन राहिलेलंच असतात. म्हणजे दात काढलेली जागा किंवा तिथून पुढं मग परत त्याला आम्ही ट्रायजेमिनल न्यूराल्जिया म्हणतो. म्हणजे तिथली नस कॉम्प्रेस झालेली असते किंवा दुखावलेली असते, तर ते पेन खूप प्रमाणात दिसायला लागतात. अगदी डोक्यापर्यंत डोकं दुखतं, मान दुखते, दात सगळा हा भाग दुखत असतो. शेकल्यावर बरं वाटतं किंवा गार पाणी घेतल्यावर बरं वाटतं. सतत लक्ष दाताकडेच लागून राहते. आणि ह्याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये इतकी चांगली औषधं आहेत. म्हणजे ट्रीटमेंटच्या अगोदर, काही ट्रीटमेंट करायच्या अगोदर सुद्धा तुम्ही होमिओपॅथी औषधं घेऊ शकता. आणि ट्रीटमेंट नंतर जर तुमचं पेन राहिलेलं असेल, काही त्रास होत असेल, तर तेव्हा सुद्धा तुम्ही होमिओपॅथी औषधं घेऊच शकता. ह्या दातांच्या कुठल्याही प्रकारच्या, म्हणजे दात असू दे, हिरड्या असू दे, जिभेवरचे प्रॉब्लेम्स असू दे, ह्या सगळ्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगली औषधं आहेत. आणि जर तुम्ही अशा प्रॉब्लेमला फेस करत असाल तर लवकरात लवकर बाटेज होमिओपॅथी क्लिनिकला एकदा कन्सल्ट करा.